ते म्हणजे खरंच महाआघाडीमध्ये एकी नव्हती का आणि कुठेतरी कमी पडले का तेजस्वी यादवांचा सीएम पदाचा चेहरा लवकर जाहीर करायला? हे हास्यास्पद आहे. एकीकडे इंडिया आघाडी ही युनायटेड दिसत होती. तुम्ही जर पदयात्रा बघितल्या असतील किंवा वोटर अधिकार यात्रा जी होती त्यामध्ये राहुल गांधींच्या सोबत तेजस्वी यादव आणि जेवढं इंडिया आघाडी होती त्यातले सगळे नेते सभांपासून रॅलींपर्यंत सोबत होते. याच्या उलट मोदीजींच्या रॅलीमध्ये नितीश कुमार होते का? नितीश कुमारांच्या रॅलीमध्ये किती भाजपचे नेते होते? तर यावेळेला एनडीए हे पूर्ण विखुरलेलं होतं आणि नितीश कुमारांचा चेहरा ठीक आहे, त्यांचा चेहऱ्यांची काय स्ट्रॅटेजी होती आता ते पुढे ते सांगतील, त्यांनी सांगावं, पण त्यांचा चेहरा पुढे न्यावा असं काही केलेलं नाही. आणि उरला प्रश्न राहुलजींनी कुठले मुद्दे मांडले यावरती जर बोलायचं म्हटलं तर राहुल गांधींनी तिथल्या युवकांच्या नोकरीची गोष्ट केली, त्याचनंतर तिथल्या महिलांच्या रोजगारावरती ते बोलले, तिथल्या स्थलांतरणावरती बोलले आणि ज्या वोट चोरीचं जे झोमतंय भाजपला तर ते भाजपच्या विरोधात नव्हतं, ते कुणाच्या विरोधात होतं? ते निवडणूक आयोगाच्या विरोधात. पण तरी सुद्धा वोट चोरीचा मुद्दा जरी महाआघाडीने घेतला तरी नंतरच्या काळामध्ये महाआघाडीने हा मुद्दा मागे ठेवलेला दिसला ना? नाही, अजिबात नाही. यामध्ये आम्ही सातत्यानं म्हणजे अगदी निवडणुकीच्या पूर्वी मतदानाच्या अगोदरची दिल्लीमध्ये एकंदरीत जे झालं, हरियाणाचं जे उदाहरण पुराव्यानिशी दिलं, तर एकंदरीत हा देश युनायटेड आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं मतं चोरली जात आहेत. आणि SIR मध्ये जे झालं 65 लाख लोक म्हणजे लोक समोर धडधडीत जिवंत दिसत आहेत, त्यावरती का भाजप बोलत नाही? लोक जिवंत आहेत पण मतदार यादीमध्ये नाव आहेत. मग ही कोण लोक आहेत? त्यावरती निवडणूक आयोग स्पष्टीकरण द्यायला तयार नाही की ही जी 65 लाख लोक होती ती लोक कोण आहेत आणि त्यांची मतं का उघडली. त्यामुळे राहुल गांधींनी या देशातल्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती मग हा जो कॉन्फिडन्स आहे, आम्ही सरकार बनवणार आहे त्यामध्ये काही वाद नाही आहेत, पण हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स येतोय तो भाजप आणि RSSच्या ज्या अनेक शाखा आहेत त्याच शाखांपैकी एक शाखा म्हणून निवडणूक आयोग या देशामध्ये काम करतोय, आम्हाला वाटेल त्या पद्धतीने निकाल करतोय, विश्वास आलाय. त्यामुळे कदाचित तुमचा मुद्दा लक्षात आला आणि हाच मुद्दा घेऊन मी चावके सरांकडे येतोय. चावके सर, बिहारमध्ये SIRचा म्हणजे मतदार याद्यांचा पुनर्परीक्षणाचा मुद्दा खूप गाजला होता, मात्र निवडणुकीत नंतर तो मागे पडला का? बरोबर आहे, कारण एकदा मतदार याद्या पूर्ण झाल्या आणि त्या प्रकाशित झाल्या आणि त्यानुसार जर निवडणूक होणार असेल तर तो निवडणुकीचा विषय ठरू शकत नाही. कारण पुढचे महत्वाचे ज्वलंत विषय जे आहेत बिहारशी संबंधित, सामान्य लोकांशी संबंधित त्या मुद्द्यांवरच प्रचार होणार. त्यामुळं हा मुद्दा एक 2 सेक्शन मध्ये ही निवडणूक होताना दिसते आहे की मतदार याद्यांवरूनचा वाद, त्याच्यावरून वोटर अधिकार यात्रा आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आणि तो नंतर मग मतदानामध्ये कन्वर्ट होतो की नाही महागठबंधनच्या, हा वेगळा भाग आहे. पण त्यानंतर महागठबंधन म्हणजे काँग्रेस RJD अलायन्सचं जे प्रचारातले जे ढिसाळपणा आला तो कुठेतरी निश्चितपणे त्याचा फायदा NDAला मिळणार आहे, भाजपला मिळणार आहे, जनता दल युनायटेडला मिळणार आहे. तर मतदार याद्यांचे शुद्धीकरण झाल्यानंतर जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे होते ते मुद्दे प्रशांत किशोरनी उपस्थित केले, त्याचा कदाचित फायदा मिळू शकतो महागठबंधनला. पण महागठबंधननं ते कर्तव्य पार पाडलेलं नाही आहे हे स्पष्ट होते निवडणुकीच्या प्रचारात. अगदी बरोबर आहे सुनीलजी, आपण म्हटलात त्याप्रमाणे